जय किसान, नमस्कार। आज सकाळपासून पांगरी या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला अजून कुठेतरी शासनानं किंवा संबंधित कारखान्यानं कुठेही अजून मनावर घेतलेलं दिसत नाहीये। पण सत्याग्रहाच्या माध्यमातून या आंदोलनकर्त्यांची अशी भूमिका आहे की येणाऱ्या घंटाभरामध्ये जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, आम्ही म्हणतोय तसं आम्हाला लेखी दिलं नाही, तर आम्ही पुढची एक भूमिका म्हणून या कारखान्याला टाळे ठोकण्याचं काम करू। त्या टाळे ठोकण्याच्या कामासाठी जे एक शेतकरी या ठिकाणी एकवटले जाणवत आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ऊस उत्पादक शेतकरी देशमुख साहेबांची भूमिका याबाबत आपण या ठिकाणी घेऊयात। देशमुख साहेब, सकाळपासून आपण या ठिकाणी सत्याग्रहाला आंदोलनाला बसलात। मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण आणि वयोवृद्ध या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले। पण या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आतापर्यंतची घडामोड काय झालेली आहे? खरं म्हणजे दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे या कारखान्यात चौथे अपत्य मानत होते, परंतु या कारखान्याच्या समोर आज या ऊस उत्पादक संघर्ष समितीला संघर्ष करण्याची वेळ आली, ही एक दुर्दैव म्हणावे लागेल। शेतकऱ्यांनी पिकवलेला मालाचा तो भावाला हक्क मागतो, त्याचे ऊस बिल अदा करण्यासाठी त्याची मागणी आहे। 12 ते 14 महिने शेतकऱ्यांना ऊस शेतामध्ये राहतो, त्यानंतर कारखान्याच्या पाठीमागे लागून ऊस जाण्यासाठी 4-4 महिने लागतात, त्यानंतर ऊस बिलासाठी 5-5 महिने लागतात। आणि असे 2 वर्ष जर ऊसाचं उत्पादन होत असेल तर शेतकऱ्यांनी त्याच्या घराचा खर्च, दवाखान्याचा खर्च, शेतीचा खर्च कसा भागवावा हा एक मोठा प्रश्न आहे। आणि यामध्ये प्रस्थापित राजकारणी आणि साखर सम्राट सर्व लॉबी एकत्रपणे येऊन शेतकऱ्याचं शोषण करते असा माझा आरोप आहे। या ठिकाणी आपण पाहिलं संतप्त शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना यांनी बोलून दाखवलेलं। तर आज घडीला ऊस जाऊन 5 महिने होत आली। आज मे महिना आहे, मे महिन्यानंतर पुढचा जून येईल, जूनमध्ये पावसाळा निघतो आणि मागच्या मार्चमध्ये देखील शेतकऱ्यांना बँकेचं नवजुनं करण्यासाठी जी रक्कम लागते ती रक्कमही कारखाना देऊ शकलेला नाही। कुणाच्या मुलीबाळाचे लेकराचे लग्न असतील, शिक्षण असेल, अशा गोष्टी देखील शेतकरी कुणाच तरी व्याजानं पैसे घेऊन, टक्केवारीचे पैसे घेऊन तो भागवत आहे। आणि सगळ्यात मोठी पुढची गोष्ट बोलायचं झालं तर या ठिकाणी जो गेलेला ऊस असतो, पुढील वर्षी पुढील हंगामामध्ये गाळपाला ऊस यावा यासाठी जी मेहनत असते त्या मेहनतीच्या सोबत या ऊसाला खत लागतो, खताचे डोस लागतात। त्या डोसालाही शेतकऱ्याला आतापर्यंत पैसा मिळाला नाही। कुठंतरी शेतकऱ्यांना कसं भागवलं असेल किंवा कुणाचे व्याजानं काढले असतील, ही एक मोठी डोक्यामध्ये हे म्हणजे दुःख वाटतं। आणि या ठिकाणी आपण पाहिलं मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत। कुणीही या ठिकाणी उठायचं अजून तसं मनावर घेत नाहीये। पाहूयात पुढे काय होते। तर आपण पाहतात वावर न्यूज। धन्यवाद।